हॅलो, संतोष भुईर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांचं मनापासून स्वागत या बिग मॅचमध्ये. आणि पहिला चेंडू अतिशय चांगला टाकतोय. तमना संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सलामीची जोडी फार यशस्वी जोडी मैदानात आहे. राकेश आणि वैभव ही जोडी मैदानात आहे. दुसरा चेंडू सुद्धा डॉट जातोय. अमोल चव्हाण गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी बरेचसे जिल्हे गाठलेत. बऱ्याचशा ठिकाणी व्यावसायिक दर्जा प्राप्त असलेला खेळाडू आहे गोलंदाजी मार्कवर. परंतु त्याच्या विरोधात राकेश आक्रमकता या खेळाडूची नसात नसात भरले आणि तोच खेळाडू मैदानात आहे. महेश भोईर यांना विनंती करतो आपण स्वागताचा स्वीकार करावा. गजा गोमारे साहेबांचंही सुद्धा स्वागत केलं जातं. वैभव आणि राकेश ही जोडी मैदानात एक धावसंख्येने खातं उघडलं राकेश या खेळाडूने. वैभव सुद्धा चांगली बॅटिंग करतोय कारण या सीझनला थोडासा बॅकफूटवर हा फलंदाज गेला, परंतु आता मैदानात चांगलं खेळावं लागेल. पहिल्या टॉस जिंकून त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग घेतले. मोहाची वाडी संघ सुद्धा बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी जिंकल्यात. त्याचबरोबरीने छत्रपती क्रिकेट संघ तमणात यांनी सुद्धा तेवढ्या स्पर्धा जिंकल्यात. आणि या दोन संघादरम्यान ही मॅच चेंडूला खेळलाय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. दोन धावसंख्या धावफलकावर लागले. 5 चेंडू संपलेत. अमोल चव्हाणचं षडक फार महत्वपूर्ण पडतं. P1चं जो षडक आहे ते कसं हाताळायचं हे गोलंदाज दाखवतोय. यावेळेस आडव्या बॅटीतून फटका. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळला जातोय. क्षेत्ररक्षक अंतिम क्षणी पोहोचतोय आणि या कन्वर्ट केलेल्या 2 धावा 2 धावसंख्येच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या 4 धावा धावफलकावर लागल्यात. दिनू शेट्टी यांनी पारितोषिक घेण्यासाठी मंचावर लगेच यायचं. हायवा कॅच त्यांनी पकडले. दिनू शेट्टी या लगेच पारितोषिक तुमच्यासाठी इथं जमा केलंय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये धावा आहेत त्या 4 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाजीमध्ये आता बदल करण्यात येईल. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलं जातं. साजिद सुद्धा चांगल्या गोलंदाज आहे. मोहाची वाडी संघाचा आपण विचार केला तर चांगले खेळाडू तुम्हाला मैदानात पाहायला मिळतात. साजिद एकदम वेगवान गोलंदाज मोहाची वाडी संघाचा. त्याचबरोबर पहिलं षटक टाकणारा अमोल चव्हाण. त्याचबरोबर महेश भाऊ बऱ्याच वेळा चांगली सुरुवात करून देतो आपल्या संघाला. त्याचबरोबर आपण पाहिलं तर रामजित एक्सप्रेस म्हटलं जातं त्या खेळाडूला आणि तोही त्या मैदानात आपल्याला दिसतो. आणि त्यांच्या विरोधात सलामीची जोडी बऱ्याच वेळा सलामी चांगली दिली आहे. तर वैभव आणि राकेश ही जोडी मैदानात आहे. वैभव ऑन स्ट्राईकवर आहे. साजिदचा सामना करतोय. अतिशय चांगला चेंडू गोलंदाजाचा. असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषे पल्लीकडे कदाचित गेला असता कारण टायमिंग होतं फलंदाजाकडे, परंतु वेगाने चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. तमणा संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय हा करार त्याने अंगलट येतोय का याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. कारण पहिला टॉस आपण जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी आपण घेतो. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूच्या खाली एकच धाव मिळणार आणि 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. 5 धावा धावफलकावर लागल्यात. चांगलं क्रिकेट बरेचसे प्रेक्षक वर्ग ही मॅच आजमावत आहेत, बघतायत, कारण त्यांना माहिती आहे की ही मॅच शेवटपर्यंत जाईल. जशी तुम्ही पाहतात की जशी मॅच आज IPL मध्ये तुम्ही बघितले असेल, चेन्नईने 1 चेंडू 4 धावसंख्या असताना षटकार खेचला.
तसाच ही मॅच शेवटपर्यंत असेल, परंतु हवेत बराच वेळ चेंडू आहे. 3-3 क्षेत्ररक्षकाला पार करून चेंडू जातोय, सीमा पार हा येतोय. दणदणीत पहिला चौकार. षटकार येतोय आणि षटकार का चौकार? आणि मेन पंचांनीच काय डिसिजन असेल तो द्या. संदेश पाटील तुम्ही नका देऊ. 9 रन 9 धावा फलकावर लागल्यात. गोलंदाज सज्ज होतोय. ह्यावेळेस वेग गोलंदाजाचा, अचूक टप्पा, खोलवर टप्पा गोलंदाजाचा. निर्धाव आणि निर्धावाच्या साह्याने स्कोर कार्डवर मध्ये बदल. 9 धावा फलकावर लागल्यात. तमनाचे सर्व ग्रामस्थ जे मॅचचा आनंद घेतात त्यांना आम्ही विनंती करतो की व्यासपीठावर येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. बघा सर्व जण मातीतले माणसे ती खऱ्या अर्थाने, आणि मातीत खऱ्या अर्थाने बसून या मॅचचा आनंद घेतात. आडव्या बॅटीतून फटका, फायनल क्षेत्र मध्ये हा चेंडू जातोय सीमा रेषेपल्लीकडे. अजून एक येतोय चौकार आणि चौकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पोहोचली एकूण 13 या अंकावर. 13 धावा फलकावर लागल्यात. 5 चेंडू संपले. साजिदचे एक चौकार, 2 चौकार त्यांनी बहाल केलेत आपल्या गोलंदाजीवर. अमोल चव्हाणनी कमवलं होतं अक्षरशः पहिल्या षटकामध्ये. केवळ त्यांनी 4च धावा दिल्या होत्या, पण दुसऱ्या षटकावर आक्रमण चढवतो राकेश हा फलंदाज. षटक क्रमांक दुसरं संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 6.50च्या सरासरीने. 13 धावा बिनबाद 13 अशी सुरुवात आहे छत्रपती क्रिकेट संघाची. आणि आता खरं तर वेग मिळाला पाहिजे. वेग मिळाला तर खरं तर 55-60 धावा होऊ शकतील. आणि सलामीची जोडी मैदानात आहे आणि दोन्ही खेळाडू तुम्ही पाहिलं तर सेट झालेले फलंदाज आहेत. आणि आता 3 षटकावर तुम्हाला आक्रमण चढवावं लागणार आहे, तेव्हा तुमचे 60 धावापर्यंत तुमची मजल सरासरीने मात्र होऊ शकते. परंतु बघूया आपण, 3 षटकं शिल्लक आहेत आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या उंबरठ्यावर अमोल चव्हाण पुनश्च गोलंदाजी मार्कवर येतोय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी हा गोलंदाज येईल. पहिल्या षटकामध्ये 4 धावा त्याने दिल्या होत्या. पॉवर प्लेच्या P1च्या पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगलं षटक टाकलं, कारण प्रतिबंधाचं षटक होतं. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या अलीकडे उभे होते आणि मुभा होते बॅट्समनला मारण्यासाठी, परंतु त्या षटकामध्ये केवळ 4 धावा दिल्या. अतिशय चांगलं षटक. आणि आता वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक कोट्यातलं हे तिसरं षटक आहे. आडव्या बॅटीतून हा फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सरसावला गेला. 1च धाव मात्र कंप्लीट केली जाते. 1 धावसंख्येच्या मदतीने तमना संघ पोहोचला तो 14 या धावसंख्येवर. तमना संघाला आता एकच करावं लागेल, प्रत्येक चेंडूवर प्रहार करावा लागेल, कारण तुमचे 10 विकेट अजूनही तंबूत शाबूत आहेत आणि त्यामुळे कराराने तुम्हाला प्रहार चढवावं लागेल. अन्यथा कराराने तुम्ही जर असे खेळले तर 30-35 धावा सुद्धा होतील कदाचित, परंतु विकेट गेल्या तर मागचं येऊन मोठे मोठे फटके मारू शकतो. आडव्या बॅटीतून फटका आहे. क्षेत्ररक्षकाची उंची कमी पडली. 1 बाउन्स चौकार. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून आलेला हा दणदणी चौकार. नामदेव मार्के यांचाही सन्मान केला जाणार आहे, तर आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. एकूण धावसंख्या आहे ती 18 धावा फलकावर लागल्यात. राकेश बरसतोय आपल्या भात्यामधून 3 चौकार खेचले त्यांनी. पुढून मारलेला फटका. क्षेत्ररक्षक आपला तूड एफर्ट्स, चांगला झेल पकडतोय. नसीम हा कर्णधार आणि मोठी विकेट मिळून गेला हा गोलंदाज राकेशच्या स्वरूपामध्ये. काय आपलातून झेल आहे, कारण IPL मध्ये तुम्ही बऱ्याचशा बघितलेत झेल. केरन पोलार्डचे बऱ्याच वेळा तुम्ही बघितले झेल, परंतु आपण विचार केला तर नसीमने हा एफर्ट आहे तो अतिशय चांगला टायमिंग बेमिसाल केलं आणि ही झेल मात्र महत्वपूर्ण विकेटली. गोकुळ डायरे यांचंही सुद्धा स्वागत केलं जाईल.
3 चेंडू संपले, धावसंख्या आहे ती एकूण 18 धावा धावफलकावर आहेत. नसीमचं विशेषतः कौतुक करूया. स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट झेल नसीमच्या नावावर मात्र निश्चितच जाईल, कारण फार कठीण असतं. कठीण झेल होती आणि कठीण ही झेल सोपी केली. अमोल चव्हाणच्या बात्यामध्ये अजून एक विकेट जमा झाली. यावेळेस मिस टायमिंग फटका, हवे चेंडू आहे. अमोल चव्हाण सरसावला जातोय, परंतु हा चेंडू अमोल चव्हाण पासून फार दूर होता आणि एक धाव कंप्लीट केली. एक धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये बदल. 19 धावा धावफलकावर लागल्यात. 19 धावा धावफलकावर येत आहेत. बॅटिंग करणाऱ्या छत्रपती क्रिकेट संघ तमणाच्या माध्यमातून अक्षय भोईर नॉन स्ट्राईकला मात्र उभा राहिलाय. स्वतःचं खातं 1 धावसंख्येने मात्र मिळवलंय. आज ही मॅच जिंकण्यासाठी दोन्ही संघ तत्पर आहेत, कारण दोन्ही संघांनी बऱ्याचशा स्पर्धा खेळल्यात, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपल्या नशीब आजमावलंय. पण ही स्पर्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाची असेल, कारण दोन्ही संघ या पहिल्याच मॅचमध्ये एकामेकाविरुद्धात. आडव्या बॅटीतून फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सरसावला जातो, परंतु एकच धाव मात्र मिळते. मी मगाशी सुद्धा सांगितलं की वैभव जो खेळाडू आहे तो बॅकफूटवर गेला यंदाच्या वर्षीमध्ये, कारण धावा येत नाही आहेत या खेळाडूकडनं, ते धावा यायला पाहिजेत. राकेश चांगला खेळत होता, परंतु नसीमच्या त्या झेलने त्या राकेशला परतावं लागलं, कारण त्याच्या बात्यामधून 3 चौकार आले. सुरुवात चांगली आवश्यक करून दिली तमणा संघाला. आता अक्षय भोईर आणि वैभव भोईर यांना संघाला मात्र सावरावं लागेल. अतिशय वेगवान चेंडू अमोल चव्हाणचा, खोलवर टप्पा, षटक क्रमांक 3 सुद्धा संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे स्कोर कार्डवर अवघ्या 20 रन, म्हणजे 1 गडीच्या मदतीने 20 धावा धावफलकावर लागल्यात. वीस धावा धावफलकावर आहेत. आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघाकडनं राकेश आपल्या वैयक्तिक 15 धावसंख्येवर बाद झाला. वैभव मैदानात आहे आपल्या अवघ्या 4 धावसंख्येवर. अक्षय भोईर त्याच्या जोडीला अवघ्या 1 धावसंख्येवर. गोलंदाजीचा जर आपण विचार केला, गोलंदाजीचा ॲनालाइज बघितलं तर खऱ्या अर्थाने अमोल चव्हाण यांनी 2 षटकं हाताळले आणि त्या 2 षटकामध्ये त्यांनी धावा दिल्या त्या 11 आणि 1 विकेट महत्त्वपूर्ण त्यांनी राकेशची मिळवली. साजिदने दुसरं षटक टाकलं होतं 9 धावसंख्येचं आणि हे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावसंख्या ह्यावेळेस धावफलकावर आहे. चेतन शिंदे पाण्याचा पुरवठा करतायत मैदानामध्ये. जे काही काम असेल ते काम ते पूर्ण करण्यासाठी सज्ज असतात आणि आता पाणी वाटण्याचं काम करतात. त्यांच्या जोडीला मकरंद आहे. त्यांनी फार मेहनत या मैदानासाठी घेतली. संदेश पाटील असतील, बरीचशी नावं आहेत, त्यांनी बरीचशी स्पर्धेमध्ये मेहनत घेतली. अजून खऱ्या अर्थाने मिलिंद मिनमिने यांनी सुद्धा या स्पर्धेमध्ये मेहनत घेतली आणि त्याचबरोबर दिलीप मिनमिने यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली. वाईट येतोय कुणाल सर आमच्याकडे वळतात. वाईटच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या आता पोहोचेल ते 21, म्हणजे 7.00 अशी सध्याची स्थिती आहे, सध्याची परिस्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या तमणा संघाची. गोलंदाज रामजीत एक्सप्रेस मोहाचीवाडी संघाची मैदानात आणि खऱ्या अर्थाने आपलातून गोलंदाजी. काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. ममदापूर संघाची जी टुर्नामेंट होती त्या टुर्नामेंटमध्ये सुद्धा या गोलंदाजाने आपलातून कामगिरी केली होती. तो रामजीत गोलंदाजी मार्कवर आहे आणि आताही सुद्धा चांगले चेंडू हा गोलंदाज टाकतोय. वैभव ऑन स्ट्राईकला खेळतोय. रामजीतचं षटक चालू आहे. वेगवान गोलंदाज आहे. यावेळेस तेवढाच वेग आणि तेवढ्याच वेगाने फटका प्रत्युत्तर दिलं वैभवने षटकाराच्या साह्याने आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने वाढ. 27 धावा धावफलकावर लागल्यात. 27 रन्स. 27 धावा धावफलकावर लागल्यात. रामजीतचा हा खराब चेंडू त्याच्यावर वार केला, पण गोलंदाजाचा जो वेग होता त्या वेगावर बॅट फिरवले गेले वैभव या खेळाडूकडनं.
चांगली बॅटिंग आता करायला लागेल वैभवला. असे मोठे मोठे स्ट्रोक खेळावे लागतील तरच संघ चांगल्या स्थितीमध्ये येईल. एक धाव कंप्लीट केली आणि एक धाव संख्येच्या साह्यानं स्कोर कार्डमध्ये बदल. 28 धावा धावफलकावर लागल्यात. काय चांगलं क्रिकेट आहे. ही मॅच बघण्यासाठी बरेचसे प्रेक्षक वर्ग बांधावर बसून या मॅचचा आनंद घेतात. प्रत्येकाचं लक्ष आता या मॅचकडे. प्रत्येकाने या मोबाईल अक्षरशः ठेवलेत. ज्या मोबाईलने येडं केलं प्रत्येकाला ते मोबाईलमध्ये ठेवून हे मॅचकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हे चांगला स्ट्रोक. अक्षय भोईरने करताना डोक्याचा वापर केला, बुद्धीचा वापर केला. चेंडू सरळ सीमारेषा क्रॉस करून 4 धावसंख्येसाठी आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने 32 धावा धावफलकावर लागल्यात. बऱ्याच वेळा आपण मगाशी मी बोलत होतो की मोबाईल सर्वांनी बाजूला ठेवून मॅचकडे लक्ष दिलं. कारण हल्ली जे यंग खेळाडू आहेत, यंग पोरं आहेत ते पबजीकडे वळले आहेत भरपूर. मग जिथे जिथे आपल्याला नेट भेटेल तिथे तिथं पबजी खेळतात. आणि तमनाथकरांकडे पण सुद्धा बरेच जण आहेत. गोलंदाज तयार. दांडी गुल केली गोलंदाजाने. अक्षय भोईरचा पारीचा अंत होतोय. फलंदाज दुसऱ्या क्रमांकाचा बाद आणि तिची जागा बनवण्यासाठी गेल्या वर्षी तुफान फॉर्म मध्ये होता हा खेळाडू राजेश भोईर मैदानाच्या दिशेने रवाना. राजेश भोईर मैदानात जातो आणि त्याचं जे काम असतं ते काम मात्र तो पूर्ण करून येतो. कारण त्याच कामासाठी त्याला 4थ्या आणि 5व्या क्रमांकावर उतरवलं जातं. मोठे मोठे फटके यावे याच उद्देशाने हा खेळाडूला खेळवलं जातं आणि त्याच खेळाडू आता मैदानात जातोय. अक्षय भोईर ज्याच्याकडनं बरीचशी अपेक्षा होती तो अक्षय भोईर मात्र बाद झाला. वैभव अजून मैदानात खेळतोय, मैदानात अजून राहिलाय आपल्या संघासाठी. राजेश भोईरकडनं सुद्धा आता तेवढी अपेक्षा असेल. यावेळेस षटक क्रमांक 4 सुद्धा संपलं जातं आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघ्या लागल्यात त्या 32 धावा धावफलकावर लागल्यात. शेवटचं षटक तुमच्या समोर येईल. स्लॉक षटक असेल आणि या स्लॉक षटकावर आता वार करणार का तमनाथ संघ, कारण दोन्ही आक्रमक खेळाडू मैदानात आहेत. आणि शेवटच्या षटकासाठी कुठला गोलंदाज वापरला जाणार मोहाचीवाडी संघाकडनं, कारण आदाम आज मैदानात दिसत नाहीये. कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की साजिदच्या अगोदर आदामने गोलंदाजी केली असते किंवा पहिलं षटक आदामने टाकलं असतं, परंतु आज आदाम नाहीये. त्यामुळे खऱ्या अर्थाने आता मोठी जबाबदारी असेल वसीम 11 मोहाचीवाडी संघासमोर. टीम मीटिंग घेतली जाते कारण घेणं पण आवश्यक आहे, परंतु विनंती करील मोहाचीवाडी संघाला की आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग ह्यासाठी चालू आहे की शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये द्यावं की जो षटक चांगलं पडलं जाईल. त्यासाठी ही टीम मीटिंग आहे. आणि शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवर येतोय. शमीम हा गोलंदाज. शमीम गोलंदाजी मार्कवर आहे. 4 षटकं तुम्ही पाहिले आणि या 4 षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या फक्त 32 धावा धावफलकावर आहेत. 8.00 ची सरासरी आहे ती तमनाथ या संघाची. क्षेत्ररक्षण आता बदललं जातं. वैभवसाठी क्षेत्ररक्षण लावलं जातं. अमोल चव्हाणला पण माहिती आहे की कुठला खेळाडू कुठल्या ठिकाणी चांगला खेळू शकतो. वैभवचे स्ट्रोक त्याला माहिती आहेत, त्यामुळे खरं त्यांनी ऑफ साईडला 2 क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. आणि तीच रणनीती आता खरं त्यांनी यशस्वी होईल का, कारण वैभवचे मुख्यतः स्ट्रोक चांगले ते ऑफ साईडला आणि त्यामुळे खरं त्यांनी क्षेत्ररक्षण सजवलं असेल. गोलंदाज शमीम सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू वैभवसाठी. विमरचा नो आहे. असं वाटते की या गोलंदाजाला ही खेळपट्टी कमी वाटली का काय, खेळपट्टी वाढवावी लागेल असं वाटतं, कारण एवढा वेगाने हा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. तर निश्चितच आपण बघतो की विमरचा नो आणि फ्रीड ह्यानंतरचा चेंडू.
33 धावसंख्या धावफलकावर. शमीम हा गोलंदाज पहिल्यांदा गोलंदाजी करतोय आणि या गोलंदाजाकडं क्रिकेटमधला म्हणजे जो आपण म्हणतो ना गोलंदाजीमधला अनुभव, तो गोलंदाजीमधला अनुभव कमी आहे आणि आता खरं तरी सिद्ध करणं फार गरजेचं असेल. फ्रीचा चेंडू गोलंदाजाने आता कमबॅक केलं, चांगला लेंथ पकडली आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि निर्धावाच्या साह्याने धावसंख्या आहे ती एकूण 33 धावा धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर लागल्यात. बॅटीला स्पर्श चेंडूला, परंतु क्षेत्ररक्षक सहज चेंडू अडवतोय. एकच धाव कंप्लीट केली जाणार. एक धावसंख्येच्या मैत्रिणी 34 धावा धावफलकावर लागल्यात. शांत सामना आहे मैदानामध्ये, कारण या मैदानावर बरेचसे रेकॉर्ड्स आता होण्यासाठी तयार झालेत. कारण 2 सामने आपण बघितले की चेसिंग झाली नव्हती, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये चेसिंग यशस्वी झाली 58 धावसंख्येची. परंतु आता बघूया मॅचमध्ये काय होणार. चांगला फटका राजेश भोईरच्या बॅटीतून, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. फलंदाज बाद होणार राजेश भोईर. तिसरा आद्रा आहे तो छत्रपती क्रिकेट संघ तमनार संघाला. राजेश बाद झाल्यानंतर गुड्डू भोईर मैदानात जातोय. गौरव भोईर या नावाने ओळखलं जातं. टोपट नाव गुड्डू, सर्वांचा लाडका गुड्डू यावेळेस मैदानात जातोय. वैभव मैदानात स्ट्राईकवर आहे आणि वैभवला आता मोठे फटके मारावे लागतील. परिस्थितीला जाणून खेळ करावा लागेल. 50 धावसंख्येच्या वरती तरी न्यावं लागेल आपल्या संघाला. यावेळी 6वे चेंडू आहे, बरीचशी उंची आहे. अमोल चव्हाण जज करतोय चेंडूला आणि अंतिम क्षणी अमोल चव्हाणने ही झेल पकडली. फलंदाज बाद झाला राजेश भोईरच्या मागोमाग वैभव भोईर सुद्धा. दोन गडी लागोपाठ बाद झालेत. विकेट हॅट्रिकच्या उंबाट्यावर गोलंदाज शमीम. तेजस नवीन बॅट्समन मैदानात आहे. हा नक्कीच चेंडू निर्धाव जातोय. शमीम या खेळाडूने इम्प्रेस केलंय, कारण पहिल्यांदा हा गोलंदाजी करतोय गोलंदाज. आदाम नाहीये, त्याच्या बदली गोलंदाज हा पार्ट टाइम गोलंदाज वापरला गेला आणि अमोल चव्हाणला सुद्धा वाटलं नसेल की हा गोलंदाज एवढा यशस्वी गोलंदाज होईल का. साजिद अनुभवी गोलंदाज असून त्यांनी अक्षरशः मार खाल्ला, परंतु शमीमने अप्रतिम गोलंदाजी मैदानात. गुड्ड्याच्या बॅटीतून आलेला हात, षटकार आणि षटकाराच्या साह्याने स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावसंख्या पोहोचली ती 40. येणारे 30 चेंडू 41 धावसंख्येचं टार्गेट वसीम 11 मोहाचेवाडी संघासमोर. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 41 धावसंख्येची. तर 30 चेंडू 41 धावसंख्येची गरज आहे आणि आपण ऐकूया राजेंद्र भोईर यांचा आवाज. धन्यवाद मयुरेश सर. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहोत. मार्केवाडी वर्सेस कुमार 11 चांदई. दोन्ही संघाच्या कर्णधाराला मी नाणेफेकीसाठी आमंत्रित करतोय. कुमार 11 चांदई वर्सेस मार्केवाडी. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहणार आहोत.
तमनाथ वर्सेस मोहचवाडी ही चालू लढत आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकी जिंकल्यानंतर या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली ती तमनाथ संघाने, परंतु एकही फलंदाज चांगली बहारदार अशी लॉंग इनिंग या ठिकाणी बिल्डअप करू शकला नाहीये. त्या कारणास्तव आपण पाहतोय 5 षटकांमध्ये फक्त 40 धावांपर्यंत मजल मारू शकलाय तो छत्रपती तमनाथ संघ. मात्र त्या 41 धावांचा पाठलाग करताना वसीम इलेव्हन मोहचवाडी संघ कशा प्रकारे धावसंख्या या ठिकाणी पाठलाग करणार. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय चेंडू हरवला तर नवीन देण्यात येईल, मात्र त्यानंतर 3ऱ्या षटकापासून जर चेंडू हरवला तर जुना चेंडू या ठिकाणी दिला जाईल. आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम, क्रॉसिंग लाईन या ठिकाणी सुद्धा ठेवण्यात आली आहे. एखादा कर्णधार किंवा संघ उशीर आला तर त्याला सुद्धा पॅनलाइज केलं जात आहे. मार्केवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. कुमार इलेव्हन चांदई संघ समाधान आपला कर्णधार या ठिकाणी पाठवायचा आहे. आपण पाहतोय पुढील लढत असेल 2ऱ्या फेरीतील पहिली लढत अंतरा इलेव्हन मार्केवाडी वर्सेस कुमार इलेव्हन चांदई. दोन्ही संघ जवळपासचेच आहेत, मात्र आता या ठिकाणी पुढील फेरीसाठी दाखल होण्यासाठी झुंज देणार आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. मी तुषार घोमारे यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते नाणेफेकी करायची आहे पुढील सामन्यासाठी. 4 षटकांची लढत असेल, लक्षात घ्या. दोन्ही कर्णधार टॉस बॉक्समध्ये यायचे दोन्ही कर्णधार. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय ब्रदर्स चषक 2019 पर्व 2 तुषार घोमारे यांच्यातर्फे नक्कीच नाणेफेकी केली जाते. अंतरा इलेव्हन मार्केवाडी वर्सेस कुमार इलेव्हन चांदई. पहिला चेंडू सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेबाहेर चौकार. नाणेफेकी जिंकली ती मार्केवाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी या ठिकाणी पाचारण केले ते कुमार इलेव्हन चांदई संघाला. 41 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात झाली ती वसीम इलेव्हन मोहचवाडी संघाची. आता मात्र येणारे 29 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल ती वसीम इलेव्हन मोहचवाडी संघाला. छत्रपती तमनाथ संघ आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असेल तो अक्षय. पुढील चेंडू सुरेख फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी डाय मारून नक्कीच झेल घेण्याचा प्रयत्न होता. चेंडू नक्कीच हातावरती पडल्यानंतर क्षेत्ररक्षक जमिनीवरती आदळला, त्यानंतर तो झेल सुटला मित्र म्हणेल. चांगले प्रयत्न होते. शेवटच्या क्षणी तो झेल मित्र म्हणेल सुटला तो क्षेत्ररक्षकाकडून. अमोल चव्हाणला नक्कीच जीवदान मिळते. हाफ चान्सेस या ठिकाणी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते गोरख शेख साहेबांकडून, आणि षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक गोरख शेख यांच्याकडून. फुलटॉस चेंडू होता, अतिशय वेगवान चेंडू होता. नक्कीच प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न होता प्रशांत देशमुख याचा, मात्र 22 रुपयात 1 धाव मिळते ती वसीम इलेव्हन मोहचवाडी संघाला. या 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावफलप्रती धावा आपण पाहतोय 6 धावा. अजूनही 35 धावांची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलाय. सुरेख गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती जरी चौकार खाल्ला असेल, मात्र त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय तो गोलंदाज अक्षय मार्फत. अशा प्रकारची गोलंदाजी करणे गरजेचे असेल ते छत्रपती तमनाथ संघाला. तमनाथ संघाची गोलंदाजी सुद्धा सुरू आहे. गुड्डू असेल, वैभव असेल, मात्र चांगली फलंदाजी आहे ती मोहचवाडी संघाची. पहिलाच चेंडू आपण पहिला चौकार लागलोय तर सुरेख गोलंदाजी त्यानंतर झाली. आता मात्र थोडंसं डिसाल क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचं रूपांतर या ठिकाणी 2 धावांमध्ये होत आहे. अतिशय वेगाने या ठिकाणी 2 धावा फलंदाज अमोल आणि प्रशांत मात्र पूर्ण करतायत. या 2 धावाने धावफलक पुढे सरकते ते 8 वरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय.
पुढील चेंडू असेल गोलंदाज अक्षय याचा, सामना करेल अमोल चव्हाण. सुंदर चेंडू, मात्र तितकाच चेंडू खणून काढला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, कोणती चुकी करत नाहीये, झेल पकडतोय आणि पहिला हादरा अमोलच्या स्वरूपात बसला जातोय तो वसीम मिलन मोहाचेवाडी संघाला. आता मात्र तमनाथ संघाने सुद्धा आपले इरादे स्पष्ट केले. जरी धावा 41 धावा असतील, मात्र 41 धावांचा पाठलाग करताना मोहाचेवाडी संघाला सुद्धा या ठिकाणी झुंज द्यावी लागेल. अशा प्रकारचं काहीसं सुरुवात या ठिकाणी गोलंदाज अक्षय करतोय. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 1-8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. 8च्या सरासरीने 8.20च्या सरासरी या ठिकाणी धावायचे, मात्र 8 या धावसंख्येवरती पहिला गडी गारद होतोय तो मोहाचेवाडी संघाचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय अक्षय हा गोलंदाज. एक पहिल्या चेंडूचा विचार केला आपण, चौकार आल्यानंतर कमबॅक असेल तो गोलंदाज अक्षयाचा. एक दादा फलंदाज बाद होतोय, अमोल हा फलंदाज, ज्याच्या नावावरती कित्येक विक्रम या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतोय, तोच मात्र या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज वनडाऊटच्या स्वरूपात आपणास पाहायला मिळतोय, तो भाऊ राठोड आणि प्रशांत या 2 फलंदाजांवरती संपूर्ण जबाबदारी आपणास पाहायला मिळते. प्रशांतसाठी अतिशय वेगवान चेंडू काही समजला नाहीये, मात्र निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. पहिलं षटक संपलं जात आहे, धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1-8 आणि आता मात्र विजयासाठी येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची गरज. जरी धावसंख्या तुटपुंजी असेल, मात्र त्या धावांचा पाठलाग करताना समोरच्या संघाला कडवी झुंज द्यावी लागेल. अशा प्रकारचं काहीसं हे षटक आपणास पाहायला मिळालं ते अक्षय भोईरकडून. चला टीम मीटिंग नकोय. तमनाथ संघ पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहिलं, अक्षय भोईरने सुरेख हाताळलाय. 8 धावा खर्च करून 1 गडी बाद केलाय. आता मात्र गुड्डू येणार गोलंदाजी मार्गावर, यात काही शंका नाही, कारण की नेहमीच गुड्डूला आपण पाहतोय की दुसरं षटक असो किंवा संघाला जेव्हा जेव्हा अडचणीत सापडतोय संघ, तेव्हा तेव्हा अडचणीतून संघाची नौका किनारी लावण्याचं काम तो गुड्डू करत असतो. तोच गुड्डू आता मात्र सज्ज होतोय. गुड्डूने 1 षटकार सुद्धा लगावलं या सामन्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये. त्याच कारणास्तव नक्कीच धावसंख्या जी झेप घेतली ती 40 वरती आपणास पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 8 धावा आणि आता मात्र गुड्डू सज्ज होतोय. कोल्हरे गाव एंडकडून नक्कीच गोलंदाजी मार्गावर सज्ज गुड्डू. स्ट्राईक एंडवरती आपणास प्रथमच पाहायला मिळेल भाऊ राठोड. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय गुड्डू. आपण पाहतोय सीमा रेषेलगत 3 क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 1 लॉंग ऑन, 1 लॉंग ऑफ आणि 1 डीप मिड विकेटला, असे 3 क्षेत्ररक्षक डीप वरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू असेल गुड्डूचा भाऊसाठी, ऑफसाईडच्या दिशेने सुरेख फटका. या ठिकाणी झेलबादची संधी होती, मात्र उंच भरारी झेप घेतली नाही. त्याचंच समीकरण आपण पाहायला मिळतंय. ते चेंडू जातोय सीमारेषेपार चौकारासाठी. भाऊ राठोड सारख्या फलंदाजाला शॉर्टपिच चेंडू आपण टाकाल तर नक्कीच मोठे फटक्यामध्ये तो रूपांतर करेल, त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं. गोरख शेफ यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय. पहिला चौकार लगावला तो या षटकामध्ये भाऊ राठोड याने. अशीच काहीशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये सुद्धा केली होती. पहिल्या चेंडूवरती अक्षयने सुद्धा अक्षयच्या गोलंदाजीवरती अमोलने चौकार लगावला होता. त्याच प्रकारची सुरुवात पाहायला मिळते ती भाऊ राठोड याचकडून. गुड्डूचा पुढील चेंडू अतिशय वेगवान चेंडू टाकलाय, सुरेख चेंडू. या ठिकाणी अशाच चेंडूची गरज मी तर म्हणेल छत्रपती तमनाथ संघाला आहे. त्याच प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी गुड्डू करताना दिसतोय. मात्र पहिला चेंडू चौकार खाल्यानंतर लगेचच कमबॅक या ठिकाणी करतोय. धावसंख्या स्थिरावलेली आपण पाहतोय 12 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना भाऊसाठी पुढील चेंडू, मोठा फटका खेळला गेलाय. चेंडू जातोय तो लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, षटकार. या 6 धावेने नक्कीच गुड्डूला सुद्धा मोठी चपराक लगावली जाते.
चौकार लगावला पहिल्या चेंडूवरती, दुसरा चेंडू निर्धाव, त्यानंतर पुन्हा एकदा षटकार येतोय. धावसंख्यामध्ये बदल होतोय. आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे येणारे 21 चेंडूंमध्ये. गुड्डूचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा बॅटची काढा, या ठिकाणी चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये, मात्र चेंडू गोल क्षेत्ररक्षक अडवणार, तत्पूर्वी चेंडू जाणार सीमारेषा बाहेर, चौकार. या 4 धावेने पुन्हा एकदा सामन्याची पूर्णपणे मित्र म्हणेल हवा काढायला सुरुवात केली होती भाऊ राठोड्याने. एक निर्धाव चेंडू सोडला तर नक्कीच 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आलेत. 2 चौकार आणि 1 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. 22 ही धावसंख्या धावफलकावरती लागले. आता मात्र उर्वरित चेंडू असतील ते 20 आणि 19 धावांची गरज. 5वा चेंडू गुड्डू याचा शॉर्ट पिच चेंडू आहे. नक्कीच बॅकफुटला जाऊन या ठिकाणी टॅप करण्याचा प्रयत्न होता फलंदाज भाऊचा, मात्र निष्फळ ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. 1 षटकार आणि 1 चौकार खाल्ल्यानंतर आता मात्र उर्वरित 19 चेंडू आणि 19 धावांची गरज. भाऊसाठी पुढील चेंडू हलक्या त्याने प्लेसमेंट केलाय. चेंडूला दिशा दिली आहे फक्त, मी तर म्हणेल चेंडू कार्पेट पद्धतीने येतोय. चेंडू काळी क्षेत्ररक्षक या ठिकाणी अडवणार, तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये आपण पाहिला चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते क्षेत्ररक्षक अनिकेत याने, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावेने नक्कीच समीकरण बदललं जातंय. 24 धावा धावफलकावरती लागल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 12च्या सरासरीने धावतोय तो वसीम इलेव्हन मोहजोडी संघ. आता मात्र 17 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी धावफलकावरती धावा लागल्यात त्या 1-24. चांगली फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ती भाऊ राठोडकडून. चांगली फलंदाजी करतोय. त्याला साथ आपण पाहतोय प्रशांत देशमुख देतोय. अमोल बाद झाल्यानंतर असं कुठेतरी वाटलं होतं की 41 धावांचा पाठलाग करताना नक्कीच दडपणाखाली खेळताना दिसून येईल वसीम इलेव्हन मोहचवाडी संघ, मात्र तसं काही घडत नाहीये. सुरेख फटकेबाजी केली ती भाऊ याने. तब्बल मागील षटकामध्ये 16 धावा त्याने नक्कीच जमावल्या. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 17 धावांची गरज आहे. या तिसऱ्या षटकामध्ये कमीत कमी जर धावा दिल्या, 6 पेक्षा जर कमीत कमी धावा संख्या दिली तर नक्कीच तमनाथ संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. मात्र या 2 फलंदाजांनी नक्कीच चांगली कामगिरी केली तर सामना लवकरात लवकर संपवता येईल असे मी तर म्हणेल या सामन्याचं चित्र दिसतंय. बॅटची काढा घेतली गेली, मात्र धावबाची संधी या ठिकाणी नक्कीच स्वतःचा बचाव या ठिकाणी प्रशांतने केलाय. बॅटची काढा घेऊन चेंडू नक्कीच यष्टीरक्षकाने अडवला, मात्र निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदललं जाते. 17 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी जर 45 ते 50 धावसंख्या असती तर नक्कीच मोहचवाडी संघाला एक कठोर अशी झुंज द्यायला भाग पडला असं ते तमनाथ संघाने. मात्र कमी धावसंख्या असताना सुद्धा तमनाथ संघ या ठिकाणी झुंज देतोय. सुंदर फटका येतोय. नक्कीच शॉर्ट आर्म पुल या ठिकाणी केलं जात आहे. चेंडू येतोय तो काऊ कॉर्नर रिजनमध्ये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक वैभव अडवणार, तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी या ठिकाणी गोरख शेफ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलंय मोहचवाडी संघासाठी. गोरख शेफ यांच्याकडून बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 25 धावा. षटकातील तिसरा चेंडू आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेने सुरेख चेंडू या ठिकाणी टाकलाय, मात्र पंचांकडे नक्कीच फलंदाज वाईटची नक्कीच अपेक्षा करत होता, मात्र पंच दक्ष पंच आपण पाहतोय संदेश पाटील निर्धाव चेंडूची सांगता करतोय गोलंदाज अक्षय. या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ संपला गेला आणि धावफलकावरती धावा पाहतोय त्या 25. 1-25. अजूनही 16 धावांची गरज आहे येणारे 15 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न
पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करून 1 विकेट प्राप्त करणारा गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा कमबॅक करतोय. आपल्या संघाला नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. या षटकामध्ये त्याने 4 चेंडू हाताळलेत, फक्त 1 धाव खर्च केली गेली आहे. चांगली गोलंदाजी, कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी या ठिकाणी करतोय तो अक्षय. अजूनही 14 चेंडू 16 धावांची गरज आहे भाऊसाठी. पुढील चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू, या ठिकाणी बॅक टू बॅक तिसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकतोय तो गोलंदाज अक्षय. आता मात्र पूर्णपणे दडपण या ठिकाणी वसीम इलेव्हन मोहाचवाडी संघावरती नक्कीच पाहायला मिळतंय. कारण की 3 षटकामध्ये 17 धावांची गरज होती. 18 चेंडू 17 धावांची गरज असताना अक्षय गोलंदाजीला आला. त्यानंतर त्याने या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च करतोय आणि त्याचं समीकरण आपण पाहतोय. येणारे 13 चेंडू आणि 16 धावांची गरज. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4था चेंडू निर्धाव येतोय. 3रं षटक या ठिकाणी संपलं जात आहे आणि पहा तमनाथ संघाचा कमबॅक होत्याचं नव्हतं करायला टाइम लागत नाहीये अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. कारण की 12 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे, परंतु भाऊ राठोडला या ठिकाणी बांधून ठेवलंय. नक्कीच रोखण्यात यश आलंय ते अक्षय या गोलंदाजाला. सामना होता 18 चेंडू 17 धावांचा. नक्कीच माझ्या साथीला नक्कीच या ठिकाणी जोडले गेले ते स्कोररच्या भूमिकेत दत्ता गायकर एक उत्कृष्ट खेळाडू असतील. त्यांची फलंदाजी आपण पुढील सामन्यामध्ये पाहणार आहोत. कारण की ते सुद्धा वाट पाहत आहेत की या सामन्यामधून कोणता संघ विजय होईल. त्यांच्याच संघासमोर त्यांची झुंज असेल, परंतु अजूनही या सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे. कारण की 12 चेंडू 16 धावांची गरज आहे ती वसीम इलेव्हन मोहाचवाडी संघाला. बारा चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. आता मात्र एक्सिलेटरवरती पाय द्यावा लागेल. कारण की मागच्या षटकामध्ये जी गोलंदाजी केली अक्षयाने 1च धाव फक्त खर्च केली आणि 5 निर्धाव चेंडू टाकले. 16 धावांची गरज आहे. गोलंदाज अनिकेत येतोय, गोलंदाजी मार्कवर सज्ज होणार 4थं षटक घेऊन. अजूनही 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. आता मात्र प्रशांत देशमुख जो ओपनिंगला सलामीला आलाय मात्र तो सुद्धा अजूनही शांत आहे. 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव त्याने या ठिकाणी केली आहे. मात्र आता मात्र त्याला सुद्धा सुरेख फलंदाजी करून सामन्याला नक्कीच वेगळं स्वरूप द्यावं लागेल. एक नाविन्यपूर्ण असा गोलंदाज तमनाथ संघाकडून अनिकेत येतोय. अतिशय कमी वयामध्ये या तमनाथ संघामध्ये त्याने उंच भरारी उंच झेप घेतले. तो अनिकेत आता मात्र सज्ज होते राईट आर्म ओव्हर द विकेटने. शॉर्ट पिच चेंडू होता, नक्कीच वेगवान चेंडू या ठिकाणी टाकला गेला आहे. पहिला चेंडू अतिशय वेगाने या ठिकाणी हाताळतोय तो गोलंदाज अनिकेत. सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतोय कारण की अक्षयने जी गोलंदाजी केली आहे त्या जोरावरती या सामन्यामध्ये छत्रपती तमनाथ संघ पुन्हा एकदा नक्कीच कमबॅक झालाय मी तर म्हणेल. आता मात्र या फलंदाजांना बांधून ठेवण्यात यश येत आहे. गोलंदाज अनिकेत पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. ज्याप्रमाणे अक्षयने गोलंदाजी केली त्याच प्रकारचं पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का. आता मात्र एक शहाणपणाचं लक्षण म्हणून एक हलक्यात आणि प्लेसमेंट करून जो फलंदाजी करतोय चांगली फलंदाजी भाऊ राठोड याला मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आणलं जात आहे. कारण की मागच्या षटकामध्ये भाऊने सुद्धा 4 चेंडू निर्धाव खेळलेत. जरी त्याने मागच्या दुसऱ्या षटकामध्ये जरी 16 धावा कुठल्या असतील मात्र तो सुद्धा काहीसा अपयशी ठरला. अक्षयच्या षटकामध्ये 4 चेंडू त्याने सुद्धा निर्धाव केलेत. मात्र अनिकेतला कशा प्रकारे फलंदाजी करेल. कारण अनिकेत एक नाविन्यपूर्ण असा गोलंदाज आहे ज्याने पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, त्यानंतर तिसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी भाऊ राठोड सज्ज. ऑफसाईडच्या दिशेने अतिशय वेगवान चेंडू मात्र खूपच बाहेर चेंडू टाकला गेलाय. वाईट चेंडू घोषित करताय पंच. एक धाव मिळते. अजूनही 14 धावांची गरज आहे उर्वरित 10 चेंडूंमध्ये. या षटकामध्ये एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच सामना वसीम इलेव्हन मोहाचवाडीच्या संघाच्या बाजूने झुकेल. मात्र अनिकेत त्याला निर्धाव चेंडू टाकावे लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील या सामन्यामध्ये जर आपलं वर्चस्व राखायचं असेल तर.
ओरपीच चेंडू, चांगला फटका, मात्र चेंडू जातोय कव्हर रिजन मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, खराब फेकी होते, मात्र 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. फलंदाजी करणारा संघ एक 2-2 धावांसाठी धडपडतोय. अजूनही 9 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. नऊ चेंडू आणि 12 धावांची गरज. चौथा चेंडू असेल गोलंदाज अनिकेत त्याचा. ऑफसाईडच्या दिशेने मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, षटकार. आणि या सामन्याचं चित्र बदलून देणारा हा फटका पाहायला मिळतोय. बाहू राठोड्याच्या बॅटमधून आलेला हा बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये षटकार पाहायला मिळाला. आता मात्र पूर्णपणे सामना मित्र म्हणेल मोहाचेवाडी संघाच्या बाजूने जिंकलाय, कारण की या षटकामध्ये तब्बल 10 धावा 4 चेंडूमध्ये खर्च केल्यात. धावफलकावरती धावा आपणास पाहायला मिळतात त्या 35 आणि विजयासाठी येणारे 8 चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगल्या प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करताना दिसून आलाय. अशा प्रकारचे जर आपण चेंडू हाताळले तर नक्कीच बाहू राठोड सारखा फलंदाज मोठी फटकेबाजी करून सामना सहजरित्या आपल्या संघाला विजय मिळवून देईल. मोठ्या फटकाने नक्कीच सामना विजयी करून देण्याचा निश्चय या ठिकाणी भाऊने नक्कीच केला, मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कमबॅक या ठिकाणी अनिकेत मार्फत पाहायला मिळतोय. 24 धावांवरती या ठिकाणी भाऊ आपणास पाहायला मिळतोय. तो खेळताना संघाला ज्या धावसंख्येकडे नक्कीच वाटचाल करायची होती, 41 धावा कुटायच्या होत्या, मात्र त्याच प्रकारची फलंदाजी या ठिकाणी करताना दिसतोय. 7 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. स्लोअर वन चेंडू पिक केलाय, मात्र चेंडू खूप उंच गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेणार आणि कोणतीच चुकी करत नाहीये. या ठिकाणी राकेश मात्र झेल टिपतोय आणि दुसरा हादरा बसतोय तो भाऊच्या स्वरूपात. आता मात्र संघ पुन्हा एकदा या ठिकाणी बॅकफुटला पाहायला मिळेल, कारण की उर्वरित 6 चेंडू आणि मागील जो आपण सामना पाहिला कोल्हारे वर्सेस कोल्हारे, त्याच प्रकारची स्थिती. 2 षटकामध्ये 16 धावांची गरज असताना एका षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि सेम कंडिशन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची गरज ती वसीम 11 मोहाचेवाडी संघाला. चांगली कामगिरी भाऊने केली. 24 धावांवरती बाद होऊन तो माघारी परततोय, मात्र संघाला विजय निश्चित करून आला नाहीये, कारण की अजूनही 6 चेंडूमध्ये 6 धावा करायच्या आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय अण्णा आणि प्रशांत आणि अण्णा ही जोडी आहे. 6 चेंडू 6 धावांची गरज आहे. कोणता गोलंदाज या ठिकाणी पाचारण कर्णधार 6 चेंडूमध्ये 6 धावा वाचवायच्या आहेत, कारण की कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. जरी 5 धावा मोहाचेवाडी संघाने केल्या तरी ते पराभूत होऊ शकतात. 6 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील. एका षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक गोरक्षेप यांच्याकडून. राकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. एक मोठा फटका, माइटी हिट नक्कीच सामना जिंकून देईल तो वसीम 11 मोहाचेवाडी संघाला. मात्र राकेशने जर निर्धाव चेंडू टाकले, विकेट प्राप्त केले, मात्र या सामन्याची नक्कीच रंगत वाढली जाणार. प्रेक्षकांना जसा हवा आहे तसा सामना रंगला जाणार का, कारण की राकेशची गोलंदाजी कशा प्रकारे होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नक्कीच तमाम या ठिकाणी तमनाथ संघाचे पाठीराखे सुद्धा विचार करत असेल की राकेशने निर्धाव चेंडू टाकावे, मात्र मोहाचेवाडी संघाचे पाठीराखे विचार करत असेल की अण्णाने एक षटकार मारून सामना सहजरित्या जिंकवावा. मात्र तसं काही घडणार का. शॉर्टपिच चेंडू या ठिकाणी चेंडूला पुल केलाय. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. या चौकाराने नक्कीच सामना विजयाच्या दिशेने झुकताना दिसून आलाय. अजूनही 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. अजूनही सामना नक्कीच निर्धाव चेंडू टाकले तर जिंकू शकतोय तो तमनाथ संघ. मात्र गोलंदाज राकेश कशा प्रकारे गोलंदाजी करणार, कारण 5 चेंडूमध्ये 2 धावा सुद्धा झाल्या नाहीत. असे कित्येक सामने आपण पाहिलेत. 5 चेंडू 2 धावांची गरज. गोलंदाज सज्ज राकेश. अण्णाने सुरेख प्लेसमेंट आणि दिशा दिल्या चेंडूला आणि या चौकाराने सामना विजयी होतोय तो वसीम 11 मोहाचेवाडी संघ.
हार्ड लक नक्कीच छत्रपती तमनाथ संघ. चांगला खेळ आपण 41 धावा असताना सुद्धा केला. एक अतिशय कडवी झुंज पाहायला मिळाली. चाळीस धावा आपण पाहतोय. 41 धावांचा पाठलाग करताना संघाला गरज होती चांगली फलंदाजी करण्याची. त्यावेळी नक्कीच भाऊ राठोड या फलंदाजाने चांगली फलंदाजी करून सामना नक्कीच जिंकून दिला. तब्बल 14 चेंडूमध्ये 24 धावांची बहारदार कामगिरी करणारा फलंदाज भाऊ राठोड ठरतोय या सामन्याचा सामनावीर. भाऊ राठोडला मी विनंती करतोय का चला मोहजोडी संघ आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. पुढील सामना आपण पाहणार आहोत अंतरा 11 मार्केवाडी वर्सेस कुमार 11 चांदे. नाणेफेकी जिंकले अंतरा 11 मार्केवाडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि त्यानंतर फलंदाजीसाठी पाचारण केलंय ते कुमार 11 चांदे संघाला. पुढील सत्रासाठी आपण ऐकूया मयुरेश सरांना. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहतोय सामनावीरचा किताब भाऊ राठोड याला देण्यात येतोय. तो